नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि एक खूप भारी प्रोडक्ट एक्सप्लेन करायला किंवा त्याचे फीचर्स जाणून घेण्यासाठी आपण बोलवलेलं आहे मंगेश. तर तो रियान टेक म्हणून एक कंपनी आहे पुण्यामध्ये. त्यांचं लँग्वेज लोकलायझेशन असा त्यांचा फोर्टे आहे. तर त्याच्याकडनं त्या प्रोडक्ट सायकलविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ आणि त्यांची कंपनी नेमकं काय काय करते याविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत. मंगेश, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. धन्यवाद सोहम, थँक्यू. सो आता प्रोडक्ट जर्नी जेव्हा तुझी आपण एक्सपिरियन्स वाईज बघायचं झालं तर त्याचा एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू दे. म्हणजे मग लोकांना असं लक्षात येईल की स्टार्टअपमध्ये बऱ्याचदा कसं होतं की 1-2 वर्ष एक्सपिरियन्स वाली लोक येतात, विच इज ऑल्सो गुड इन अ वे. पण वेन यू कम फ्रॉम सच अ वास्ट एक्सपिरियन्स, तर तिथनं आपण थोडीशी सुरुवात करू. ओके, ठीक. आता मी जसं तू सोहम म्हटलं की मी एक्सपिरियन्स सांगतो. म्हणजे थोडंसं जर्नी असेल आणि याच्यामध्ये प्रॉडक्ट थोडासा नसेल, पण माझ्या मते त्याने एक पर्स्पेक्टिव्ह जो म्हणतात एक साधारणपणे तो एक लक्षात येईल. करेक्ट. तर तसा माझा जर्नी चालू झाला 25 वर्षापूर्वी. त्यामुळे आणि म्हणजे त्यावेळेस एक टिपिकल सगळे साचेबंद जसे असायचे की मुलगा इंजिनिअरिंग करतो, असं मी इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर 1 वर्ष नोकरी करतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 1 वर्ष नोकरी केली. मग साधारणपणे नंतर माणूस MBA करतो, जसं मी पण MBA केलं. त्याच्यानंतर मग MBA केल्यावरती मग कॅम्पसमध्ये जॉब मिळतो, जसं पण मला एक टाटा ग्रुपमध्ये जॉब मिळाला. मग त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून मी 4 वर्ष एका टाटा कंपनीमध्ये काम केलं. ते सेल्स मार्केटिंगमध्ये केलं. आणि एवढं सगळं होताना त्यानंतर एक साधारणपणे एक काळ आला होता की जेव्हा एक मीडिया म्हणण्यापेक्षा इंटरनेट बूम आली होती. तेव्हा सगळेजण सगळं सोडून IT कंपन्यांकडे पळत होते. तसं मग मी पण तिकडे पळत होतो. त्यामुळे तशी जर्नी हा साधारणपणे एक असा प्रवाहाच्या विरुद्ध वगैरे काही नव्हता. अगदी प्रवाहाबरोबर जसा टिपिकल होता तसा होता. पण साधारणपणे एक 20-1 वर्षापूर्वी मग मी ITमध्ये प्रवेश केला. तसे माझ्याकडे ITचे असे कोडिंग वगैरे काही स्किल नव्हते. तरी पण थोडासा एक्सपिरियन्स होता आणि मग बिझनेस अनालिस्ट म्हणून एका छोट्या कंपनीत चालू केलं. आणि ती कंपनीसुद्धा तेव्हाची ॲक्च्युली तेव्हा स्टार्टअप हा असा आत्ता जसा ग्लॅमरस शब्द आहे, तेव्हा त्यावेळेस स्टार्टअप असा शब्द नव्हता. ही एक छोटी कंपनी होती अमेरिकेतली. त्यांनासुद्धा काही फाउंडर्सनी, जे 3 भारतीय IIT लोकं येतात ते चालू करतात. मग त्यांनी भारतामध्ये छोटी कंपनी केली होती. तर त्या कंपनीत मी सुरुवातीला आम्ही पहिले जे 5-6 लोकं चालू करतात, तसा माझा तो पहिल्यांदा माझा स्टार्टअपचा एक अनुभव म्हणता येईल तो होता. त्या कंपनीमध्ये ऑफकोर्स मी नंतर पुढची 7 वर्ष काढली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार्टअपमध्ये जसं आत्ता आपण बघतो की छोट्या काळामध्ये तुम्हाला खूप गोष्टी करायला मिळतात, अनुभव खूप मिळतो. त्यामुळे त्या पिरियडमध्ये जसं खूप गोष्टी करायला मिळाल्या आणि छोटी कंपनी असल्यामुळे तुम्हाला जशी प्रोग्रेसही मिळते, तसे चांगले रोल रिस्पॉन्सिबिलिटी मिळतात. राईट. त्याच्यानंतर ती कंपनी मग कोणी अक्वायर पण केली. पण त्याच्यामध्ये मी थोडीशी प्रॉडक्ट मॅनेजमेंट काय असते, कारण ही प्रॉडक्ट कंपनी होती. IT कंपनी, प्रॉडक्ट कंपनी, जगभर त्याचे प्रॉडक्ट्स होते. छोटी होती त्याच्यामुळे एक तुम्हाला काय म्हणतात ना, आजकाल मे बी ते एक फायनान्शियल प्रुडन्स जो एक असतो की म्हणजे कमी ह्याच्यामध्ये कसं जास्ती करायचं, तो एक साधारणपणे तेव्हा मला याची किंमत कळली नाही. पण मला आत्ता त्याची किंमत मागे वळून बघताना जास्ती कळते. आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स मग ती कंपनी पण अक्वायर पण झाली. त्यामुळे त्यावेळेसची ती अशी एका मोठ्या कंपनी तिला अक्वायर पण केलं. त्यामुळे तो जर्नी मी एक साधारण स्टार्टअपचा बघितला, स्टार्टअप कल्चर बघितलं. पण तेव्हा असं वाटत होतं की आता सगळेजण मोठ्या-मोठ्या कंपनीत काम करतात, तर आपणही करावं. मग मी एक नॉर्डिक्समधली एक सगळ्यात मोठी कंपनी आहे, त्याच्यामध्ये मग मी जॉइन केलं. मग तिकडे मी 11 वर्ष काढली. पण तिकडे मग एक मोठा एक्सपोजर होता. म्हणजे एक मोठी कंपनी, मोठ्या प्रोसेसेस, आणि तुम्ही ऑफकोर्स त्यातलं एक दुसरं दुर्दैव असतं की तुम्ही त्या एक 8-10 हजारांमधले एक जण असता. पण ते झाल्यावरती मग परत साधारणपणे मग असा जर्नी झाल्यावरती एक साधारण एक काळ येतो की जेव्हा तुम्हाला आता वाटतं की अरे व्हॉट नेक्स्ट? आणि मग माझ्या मते ते माझं एक स्टार्टअप किंवा आता स्वतःला वाटतं की आपण खूप काही करू शकतो आणि मे बी आता आपल्याला इथे करायला जास्त संधी मिळत नाहीये. मग एक काहीतरी, आणि तेव्हा माझ्या मते असंही होतं की आपल्याला एक रिस्क घ्यायची कपॅसिटी एक आलेली असते. बिकॉज ऑफ मे बी आता तुमचा काही अनुभव झालेला आहे, वेगवेगळा अनुभव आहे, करायची इच्छा पण आहे, आणि मे बी नाव यू कॅन टेक सम रिस्क. मग तेव्हा म्हटलं चला आता आपण बॅक टू स्टार्टअप जाऊया. मग साधारणपणे 4-5 वर्षापूर्वी मी एक स्टार्टअप जॉईन केली, मित्राचीच होती. आणि स्टार्टअपमध्ये जसं होतं की त्यांनी 7-8 वर्षात ती चांगली एका स्टेजला नेली होती. पण आता फाउंडर्स सगळे करतात, पण त्याच्यामध्ये मग काही गोष्टी, आणि जेव्हा स्केल करायची असते तेव्हा तुम्हाला काही प्रोसेसेस लागतात किंवा ते सगळं आता घर नीट करायला लागतं साधारणपणे. मग तेव्हा मग मी तिकडे एक CEO म्हणून जॉईन झालो की बेसिकली तू सगळं काय म्हणतात फ्रंट एंड बघ, बिझनेस बघ,
आणि रेस्ट ऑफ इट आय विल टेक केअर. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण तिथे माझ्या एडटेकमध्ये ती कंपनी होती. हम्म. अजून सुद्धा मी ऑफकोर्स त्यातला इन्व्हेस्टर आहे. आणि मग ते 1.5-2 वर्षात ती कंपनी एका लेव्हलला गेल्यावरती मला अजून एक संधी मिळाली, की ही आत्ताची हम्म. माझी कंपनी, याचा आपण तू एक इंट्रोड्यूस केलं रियान हो. किंवा त्याला रिखायन टेक्नॉलॉजीज असं आम्ही म्हणतो. तर ती कंपनी लॅनटेक किंवा लँग्वेज टेक्नॉलॉजी. तेव्हा बरं. मला ॲक्च्युअली मी लँग्वेज टेक्नॉलॉजी जसं माझ्या मते बऱ्याच लिसनर्सला ही थोडीशी हो. टर्म नवीनही असेल. येस. मला सुद्धा नवीन होती. हम्म. माझ्याकडे फक्त एक होतं, की एक स्टार्टअपचा अनुभव होता आणि काहीतरी करायचं होतं आणि कंपनी त्यांची छोटी टीम बघितली, फाउंडर्स बघितले, त्यांचं एक हम्म. पॅशन बघितलं. म्हटलं इथे सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. हम्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं, की लँग्वेज आणि टेक्नॉलॉजी ह्याचा एक काहीतरी संगम करत होते लोकं. कारण मी इतके Right. दिवस मला लँग्वेज टेक्नॉलॉजी म्हणजे मला फक्त Google ट्रान्सलेट एवढंच माहिती होतं. तेव्हा मला हम्म. सगळ्यात प्रश्न होता, की अरे Google आहे, मग तुम्ही ही कंपनी काय करते? तर माझ्या मते राईट. असाच प्रश्न माझ्या मते बऱ्याच लोकांना असू शकेल. करेक्ट. आणि तेव्हा मग मी म्हटलं चला आपण पॅशन आहे, सगळ्यात महत्त्वाला असतो. राईट. आणि सो आय आय काइंड ऑफ डिसाइडेड टू, मग म्हटलं त्या कंपनीमध्ये मग मी अगेन सिमिलर रोलला जॉइन केलं. पण ती कंपनी थोडीशी अजून एक अर्ली स्टेपला होती. कंपनी साधारणपणे 2019ला चालू झाली आणि मी जॉइन झालो 20मध्ये. त्यामुळे थोडीशी एक राईट. इनिशियल स्टेजला होती. राईट. आणि मग गेले 2-3 वर्ष आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तिथे एक्सपिरियन्स घेतले, वेगवेगळे नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आणि ऑफकोर्स त्याबद्दल आपण बोलूयात. पण हा थोडासा एक माझा जर्नी, की ज्याच्यामध्ये असे काय म्हणतात, असा एक काही साचेबंद आहे, पण वेगवेगळे अनुभव पण आले. राईट. सो छोटं सॉरी आन्सर थोडंसं माझं मोठं होतं, पण नाही, 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 नाही. दॅट इज द जर्नी. पण त्यांनी पर्स्पेक्टिव्ह खूप छान क्रिएट झालाय, की बेसिकली 12 गावचं पाणी पिऊन आल्यासारखं तुझा म्हणू एक्सपिरियन्स शकतो. आहे. बरोबर. आणि आता तू लँगटेक ही एक बरोबर. टर्म वापरली. तर लँगटेक बद्दल थोडंसं सविस्तर जर हां. सांगितलंस आणि ते तुमच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये किंवा तुमचं बरोबर. प्रॉडक्टही थोडंसं इंट्रोड्यूस कर. करेक्ट, करेक्ट. ओके. आता लँगटेक मी थोडासा एक्सप्लेन करतो. आता एक थोडंसं मी बॅकग्राऊंड देतो, की लँग्वेजमध्ये काय-काय गोष्टी घडतात हं. पहिल्यांदा म्हणजे. हं. आता आपण बघत असू, की आपण साधारणपणे इव्हन तुम्ही इंटरनेटला गेला तर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स किंवा सगळ्या गोष्टी एका इंग्रजीमध्ये असतात. कारण तेव्हा मे बी बरंच कंटेंट तयार झालं ते इंग्रजीमध्ये झालं. आणि अनेक वर्ष गेले, माझ्या मते 25-30 वर्ष आपण भाषांतरं किंवा मी लहानपणी पुस्तकं, अनुवादित पुस्तकं आपण सगळ्यांनी बघितली असेल. तो अनुवाद म्हणजे काय, ते ट्रान्सलेशन. ओके. आणि त्याला म्हणजे आपण लँग्वेज हे एक क्षेत्र म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं ना, की बरेच जण ट्रान्सलेशन करायचं म्हणजे काय, की आपले सोर्स म्हणजे एक डॉक्युमेंट घ्यायचं आणि मे बी पूर्वी लोकं ते अगदी हाताने करायचे. मग थोड्या दिवसांनी मग ते आपण एक डिजिटल म्हणून एखाद्या तुम्ही कॉम्प्युटरवर करायला लागला. ओके. पण ही प्रोसेस आहे ना, ही थोडीशी काय म्हणतात मॅन्युअल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो आणि सो ऑन सो फोर्थ. तर हीच गोष्ट ॲक्चुअली आमची ही रियान टेक्नॉलॉजी आहे, त्याची एक सिस्टर कंपनी होती. त्याला एक लँग्वेज सर्व्हिस प्रोव्हायडर अशा कंपन्या म्हणतात, की जी लोकं तुम्हाला ट्रान्सलेशन करून देतात प्रोफेशनली, तशी एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये ॲक्चुअली आम्हाला असा अनुभव आला, की या सगळ्या अशा मॅन्युअल गोष्टीमुळे काय होतं, की वेळ खूप लागतो, चुका खूप होतात. कारण मॅन्युअल म्हटल्यावरती तुम्ही पर्सन डिपेंडंट असल्यावरती चुका खूप होतात आणि वेळ खूप लागतो. आणि ॲज अ बिझनेस वेळ लागतो म्हणजे टाईम इज मनी. म्हणजे त्याच्यामुळे मग ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी तुमची नक्कीच कमी होते. मग हे करण्यासाठी काय केलं, की आता आमच्या कंपनीमध्ये असं होतं, की आमच्याकडे लँग्वेजवाली लोकं होती आणि थोडीशी टेक्नॉलॉजीची होती. तेव्हा म्हटलं, हं. की जसं आपण करतो, की चला आपण काहीतरी स्वतःच काहीतरी एक छोटंसं काहीतरी प्रोग्राम लिहूया. हं. असं करत छोटी-छोटी टूल लिहायला लागलो आम्ही. हं. आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं साधारण 1 वर्षभरानंतर, आणि ही साधारण 18-19ची गोष्ट आहे, हं. की आपला काहीतरी एक स्वतःचा एक प्रॉडक्ट तयार होतोय. हं. ओके. आणि मग आम्ही काय केलं, की मग ही रियान नावाची कंपनी त्यासाठी फक्त टेक्नॉलॉजीवर फोकस करण्यासाठी ती केली. कारण आधीची कंपनी होती दॅट वॉज मोर ऑन मॅन्युअल जे आपण करतो त्यासाठी. हं. पण आता ही हं. कंपनी आम्हाला फक्त टेक्नॉलॉजी फोकस करायची होती, की जेणेकरून काम जे मॅन्युअल आहे ते कमी होईल आणि हं. टेक्नॉलॉजीचा उपयोग होईल. आणि तेव्हा आमची फिलॉसॉफी तेव्हापासून पहिल्या दिवसापासून होती. कारण लँग्वेजमध्ये आता माझ्या मते सगळेजण आहात आणि आपण ही मराठीमध्ये पॉडकास्ट करतोय, की हो. कितीही तुम्ही अगदी एआय आत्ता जे काय ऐकतो आपण, आता काय ChatGPT. ChatGPT आणि राईट. असे खूप खूप गोष्टी ऐकतो. पण तरीसुद्धा जेव्हा आपण भाषा म्हणतो, तेव्हा आता आपण पुण्यामध्ये बोललो, तेव्हा पुण्यामध्ये मराठीत आपण कसं बोलतोय, हेच जर हं. आपण थोडेसे विदर्भात गेलो किंवा इव्हन आता कुठे गेलो, तर ते भाषेचा थोडासा एक प्रकार बदलतो, राइट? येस, येस. आणि त्याला ते एक प्रेफरन्शियल म्हणतात. आणि तुम्ही हं. कितीही टेक्नॉलॉजी आणली तरीसुद्धा शेवटी एक तो ह्युमन टच आहे, तो कुठे राईट, जाणार नाहीये. राईट. तेव्हा आम्ही एक विचार केला, की आपल्याला टेक्नॉलॉजी आणायची आहे, पण ती माणसाला रिप्लेस करण्यासाठी नाहीये. म्हणजे त्याचं हं. काम कमी करण्यासाठी. सो टेक्नॉलॉजी विच विल वर्क अलाँग विथ अ पर्सन. सो हं. ती आमची फिलॉसॉफी पहिल्यापासून होती. आम्हाला कधीच असं नव्हतं, की हे केलं, की मग
म्हणजे हे पॉडकास्ट आपण करतोय ते मग शेवटी मग रोबोट येऊन करेल आणि तो पब्लिश करेल आणि झाला असं नाही, राईट? आपण बोलतोय काहीतरी आपलं पर्सनल कनेक्ट होतोय आणि त्याच्याने मग भावना जास्ती पोचतात, राईट? राईट. त्याच्यामुळे आम्हाला टेक्नॉलॉजी अशी आणायची होती की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमुळे वेळ कमी होईल आणि माणूस जेव्हा येतो त्याच्यामध्ये तुम्हाला जी क्वालिटी किंवा प्रेफरन्शियल गोष्टी असतात त्या येतील. त्यामुळे त्याला म्हणतात की लँग्वेज, म्हणजे तेव्हा आपण त्याला ह्युमन एलिमेंट म्हणूया आणि टेक्नॉलॉजी विच विल ट्राय टू रिड्यूस. तर ती फिलॉसॉफीनी हा आमचा जो काही प्लॅटफॉर्म तयार झाला, तर त्याला साधारणपणे या लँग्वेज इंडस्ट्रीमध्ये एक कॅट किंवा TMS म्हणतात. तर त्याचं मी थोडंसं सांगतो. TMS म्हणजे काय, नथिंग बट ट्रान्सलेशन मॅनेजमेंट सिस्टम. बरं. जसं तुम्हाला कळत असेल की आता जसं आपण ERP म्हणतो. ERP म्हणजे काय, की एखाद्या किंवा तुम्ही हॉटेलमध्ये झाला तरी हॉटेलची मॅनेजमेंट सिस्टम असते. तशी ट्रान्सलेशन मॅनेजमेंट सिस्टम. बरोबर. तर ती कशासाठी लागते, तर म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट येतो, तो प्रोजेक्ट आल्यापासून मग तो प्रोजेक्ट आल्यावरती त्याचं तुम्हाला काहीतरी ॲनालिसिस करायला लागतं. मग त्याला एस्टिमेट करायला लागतं. मग तो झाल्यावरती आपण 4 लोकांना तो असाइन करायला लागतो. मग त्यात ॲक्च्युअली ट्रान्सलेट करायला लागतं. ते झालं की मग काही QA किंवा एक प्रूफ रीडिंग करायला लागतं. मग ते झालं की मग तो परत डिलिव्हर करायचा. तर ही सगळी प्रकार आहे. हा तुम्ही मॅन्युअली नाही करू शकत. कारण एका वेळेस तुमचे 10 प्रोजेक्ट चालू असतील, 20 प्रोजेक्ट चालू असतील. एका डॉक्युमेंटवरती 10 लोकं काम करत असतील. तर हे सगळं सुरळीत करण्यासाठी याला ट्रान्सलेशन मॅनेजमेंट सिस्टम म्हणतात. आणि त्याच्यामध्ये कॅट हा एलिमेंट काय असतो, तर कम्प्युटर एडेड किंवा असिस्टेड ट्रान्सलेशन. ज्याच्यामध्ये आता आपण म्हणतो ना, मी मध्ये Google किंवा हे म्हटलं. त्याच्यामध्ये कसं असं कम्प्युटर असिस्टेड म्हणजे काय, तर हे सगळं कम्प्लिटली Google नाही करत. पण त्याने काय होतं, की एका इनिशियल लेव्हलला मे बी तुम्ही तो Google वापरू शकता किंवा अनेक इंजिन वापरू शकता. त्याने तुमचं थोडंसं काम कमी होईल आणि त्याच्यावरती मग तो माणूस त्याला तो जास्त चांगला रिफाईन करू शकतो. राईट. त्यामुळे इट्स अ काइंड ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ म्हणजे कम्प्युटर म्हणून त्याला कम्प्युटर असिस्टेड म्हणतात. हे कम्प्युटर कम्प्लिटली ट्रान्सलेशन नाहीये. हे राईट. कम्प्युटर असिस्ट करतो आणि मग तुम्ही त्याच्यावरती त्याला जास्ती चांगलं बनवता. करेक्ट. म्हणजे हे मशीन ट्रान्सलेशन पेक्षा थोडंसं वेगळं आहे. करेक्ट. म्हणजे मशीन ट्रान्सलेशन हा त्यातला एक छोटासा भाग होऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण कम्प्युटर असिस्टंट म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक मशीन ट्रान्सलेशनने तुम्हाला एका काय म्हणतात बेसिक लेव्हलचं एक तुम्हाला ट्रान्सलेशन मिळेल. राईट. ते दरवेळेस 100% असेल का, तर नसेल. आणि जे आपण म्हणतो ना, की त्याला लोकलायझेशन म्हणतो. जे आपण आता ट्रान्सलेशन आणि लोकलायझेशन म्हणजे आता आपण मराठीत बोलतोय म्हटल्यावरती काही गोष्टी अगदी इंग्लिशमधल्या मी शब्दशः अगदी डिक्शनरीसारख्या केल्या, तर ते तुला म्हणजे किंवा मराठी प्रेक्षकांना, ऐकणाऱ्यांना ते एवढं मनाला पटणार नाही. किंवा काही गोष्टी असतात की त्या तुला थोड्याशा अशा करायला लागतात. त्याच्यामुळे आणि ही Google वगैरे इंजिन्स असतात ती अशी जेनेरिक इंजिन्स आहेत, राईट? मग त्यामुळे ते साधारण सर्वसामान्य किंवा सगळ्या माणसांना लागणारं ते देतात. पण मला जसा ऑडियन्स आहे किंवा मला ज्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यासारखं मला ते थोडंसं करायला लागतं आणि तिथे मग माणूस लागतो. कारण त्याला फक्त भाषा नाही यायला पाहिजे, त्याला तो कॉन्टेक्स्ट कळायला पाहिजे. म्हणजे मी कशाबद्दल लिहितोय, माझा ऐकणारा प्रेक्षक कसा आहे आणि त्याच्यावरून मग त्याला ते थोडंसं ट्रान्सलेशन करायला लागतं. त्यामुळे तू केलेलं ट्रान्सलेशन किंवा लोकलायझेशन आणि मी केलेलं, ते आपल्यामध्ये बरोबर चूक असा कोणी नसेल, दोघेही बरोबर असू. पण मे बी माझ्या प्रेक्षकांना लागणारं मे बी तू केलेलं बरोबर असेल. त्याच्यामुळे राईट. हे थोडंसं माणसाचा सुद्धा तिथे इंटरफिअरन्स येतो. सो आता एक मला इथे प्रश्न असा पडला, की एका बाजूला व्हॉट यू आर सेइंग, की जास्त व्हॉल्यूम असेल तर वेळ कमी लागेल. बरोबर. अल्टिमेटली रिसोर्सेस म्हणजे पैसे, करेक्ट. तर तेही कमी लागतील. बरोबर. ॲट द सेम टाईम जेव्हा ह्युमन इंटरफिअरन्स आहे त्याच्यामध्ये करेक्ट. किंवा ह्युमन बरोबर. ची इन्व्हॉल्वमेंट आहे, बरोबर. जिथे तो कॉन्टेक्स्ट सेटिंग असेल, लहेजा असेल, लोकल काही शब्द करेक्ट. असतील, त्याचे अर्थ असतील, तर या सगळ्या कार्यक्रमात आपली ॲक्युरसी जी ट्रान्सलेशनची आहे, तर त्याच्यावरती फोकस जास्त होतो का? एक्झॅक्टली. ॲक्चुअली माणूस आपण कशासाठी असतो, तर त्या ॲक्युरसीसाठीच आहे. कारण आता आपण कसं म्हणतो, की आता कुठली प्रोसेस असेल ना, त्यापैकी काही गोष्टी आपण म्हणतो ना, थोडेसे गाढवगिरी म्हणतात किंवा म्हणजे या गोष्टी तुम्हाला करायच्या गरजेच्या आहेत. म्हणजे लेबर वर्क. म्हणजे लेबर वर्क आहे. त्यामुळे आता कसं होतं, की जर समजा मीच करत असेल, तर आता मी ट्रान्सलेटर आहे. पण आता मला ट्रान्सलेशन करायला आवडतं, पण त्यासाठी पण मला तो प्रोजेक्ट तयार करणं, ते असाइन करणं, तर या गोष्टी मला आवडो न आवडो मला करायची गरज आहे. त्याच्यामुळे मे बी मी एका तासापैकी 15-20 मिनिटं अशा गोष्टींसाठी घालवतो, की जी ॲक्चुअली जर मशीननी करून दिली, तर मी माझा उरलेला वेळ आहे, तो आयदर मी क्वालिटी चांगली देण्यासाठी वापरेन किंवा त्या वेळात मी एका तासात 1 डॉक्युमेंट केलं असतं, तर मे बी आता 2 डॉक्युमेंट करेन. राईट. त्याच्यामुळे ही जी काही अशी काही कामं आहेत, की जी मे बी ज्याच्यामध्ये मला ॲक्चुअली खरंच माझी एक्सपर्टची गरज नाहीये. ज्याला मी ट्रेन करू शकतो किंवा मला टेक्नॉलॉजी हेल्प करू शकते. तिथे आपण टेक्नॉलॉजी वापरतो आणि जिथे आपल्याला क्वालिटी, ॲक्युरसी किंवा जो एक लोकलायझेशन, एक पर्सनल टच म्हणतात ना, तो पर्सनल टच आपण त्या माणसाने आणायचा प्रयत्न करतो. त्यामुळे थोडंसं एक बॅलन्स आपण छान करायचा प्रयत्न केलाय, की जिकडे जमेल तिथे टेक्नॉलॉजी वापरायची, पण टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन टू एव्हरीथिंग. तो एक साधारणपणे फिलॉसॉफीवरती हे आम्ही म्हणजे आमचे पुढचे प्रोडक्ट डेव्हलपमेंट सुद्धा, आता हे मी एक सुरुवातीचं जे झालं, की कॅट TMS हे सांगतोय. त्याच्यापैकी आता पुढच्याही गोष्टी सांगेन, पण दिस वॉज द बिगिनिंग आय वुड से. सो आता हे 2020 मधलं आपण बोलतोय. सो रफली 2 वर्ष हे प्रोडक्ट डेव्हलप झालंय. इन्क्रिमेंटल चेंजेस ऑब्व्हियसली झाले असेल. सो आत्ता
ह्या प्रोडक्टचं काय हो. स्टेट आहे किंवा Correct. ते काय लोकांसाठी येस. त्याचा फायदा नेमका ओके. काय आहे? येस. ॲक्चुअली आता आणि मला ह्याच्यासाठी स्टार्टअप याच्यासाठी आवडतात, की स्टार्टअपमध्ये तुम्हाला एक फ्लेक्सिबिलिटी किंवा एक तुम्ही काय म्हणतात ना, एक अजाईल त्याला म्हणतात. हम्म. तुम्ही खूप गोष्टी रिॲक्ट पटकन करू शकता. राईट. आणि हीच गोष्ट ॲक्चुअली जेव्हा पॅन्डेमिक साधारणपणे 2020च्या मार्च. मार्च सुमारास राईट. आला आणि त्या काळामध्ये आम्ही ॲक्चुअली ना काहीतरी वेगळं करायचं किंवा आता आत्ता जे काही करत होतो, आत्ता जे म्हटलं ना मी, त्याच्यासाठी असं आहे की अनफॉर्च्युनेटली आता आमचा प्रॉडक्ट होता तो अगदी यूआयसाठी खूप सुंदर आहे. तो क्लाउडवरती आहे, सगळं होतं. पण असे काही प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये होते. ओके. कारण डॉक्युमेंट ह्याच्यासाठी युजुअली काय होतं, की डॉक्युमेंट ट्रान्सलेशन किंवा हे जे तुमचे तुम्ही वर्ड डॉक्युमेंट असू दे किंवा टेक्स्ट ह्याच्यासाठी जास्ती वापरलं जातं. मग तेव्हा आम्हाला असं वाटत होतं, की अरे आपण काहीतरी थोडंसं वेगळं केलं पाहिजे, राईट? आणि तेव्हा पॅन्डेमिक आला. आता पॅन्डेमिक आला म्हटल्यावरती ऑफकोर्स जेव्हा तुम्ही आता काही लोकांना आठवत असेल, की बऱ्याच स्टार्टअप किंवा अशा छोट्या-छोट्या कंपन्यांना आता काय होणार किंवा बरेच ले ऑफ सुद्धा झाले त्यावेळेस. किंवा आता कारण कोणालाच माहिती नव्हतं, की आता या स्टार्टअपमुळे आता हा पॅन्डेमिक आता हा 1 महिना चालणार आहे का वर्षभर चालणार आहे आणि काय होणार आहे, की एक पॅनिक सिच्युएशन होती, राईट? आणि आता आम्ही अशा सिच्युएशनला होतो, की आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. सो अशी थोडीशी ही काइंड ऑफ अ भीतीदायक सिच्युएशन होते, की अरे, म्हणजे आता आपली कंपनी राहू शकते का नाही किंवा आता डिमांड वाढणार आहे का कमी होणार आहे? पण तेव्हा एक साधारणपणे एक सगळ्यांना लक्षात यायला लागलं, की ॲक्चुअली लोकं आहेत आता ती डॉक्युमेंट्स किंवा टेक्स्टवरून हळू कन्व्हिनियन्स म्हणजे काय तर आपण मीडिया म्हणजे काय, की ऑडिओ, व्हिडिओ ह्याच्यावरती जास्त झालं किंवा आपण सगळ्या तेव्हा बघितलं असेल, की ज्या लोकांना ऑफिसच्या बाहेरून कधी काम करायची सवय नव्हती, ते आता घरी जाऊन काम करायला लागले. म्हणजे ते टेक्नॉलॉजी वापरायला लागले. ते कॉल्सवरती जायला लागले, राईट? मग लोकं ते कॉल्स रेकॉर्ड करायला लागले. मग त्याचे व्हिडिओ बनवायला लागले. मग आता लोकांना ट्रेनिंग पूर्वी कसं करायचे लोकं क्लासरूममध्ये बसून ट्रेनिंग द्यायचे. मुलं शाळेत कशी जायची, मग शाळांमध्ये सुद्धा पी बनवायला लागले किंवा मग छोटे-छोटे ॲप्लिकेशन्स तयार झाले, की जे लोकं व्हिडिओ बघायला लागले. त्याच्यामुळे अचानकपणे, की जे सगळ्यांना माहिती होतं, की एकेकाळी हे प्रवास आपला हा डॉक्युमेंट्सकडून ऑडिओ व्हिडिओकडे जाणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं. पण या काळामध्ये तो प्रवास माझ्या मते जर पॅन्डेमिक नसता, तर याला मे बी अजून एक 4 वर्ष लागली असते आणि ते 4 वर्ष माझ्या मते अचानकपणे त्या पुढच्या 6 महिन्यांमध्ये एक भरपूर प्रकारात सगळेच जणं त्या प्रवासाला झाले. मग तेव्हा आम्ही असं केलं, की अरे, मग आपण हे सगळं करतोय, तर आपण डॉक्युमेंटसाठी करतोय, तर आपण हे ऑडिओ व्हिडिओसाठी पण करू शकतो का? हं. तर आम्ही मग बघायला सुरुवात केली, तर ॲक्चुअली कुठेच मार्केटमध्ये असं नाहीये. हं. त्याचं कारण काय, तर हे खूप सोपं नाहीये. कारण जेव्हा हं. तुम्ही ऑडिओ व्हिडिओ म्हणता, आता मी एक साधारण उदाहरण देतो, की जेव्हा आपण ऑडिओ व्हिडिओ म्हणतो. आता व्हिडिओ म्हणजे काय, आपण एक तुमचा YouTubeचा व्हिडिओ घे किंवा कुठलाही व्हिडिओ घे. आता तो जर मला वेगवेगळ्या भाषेत करायचा असेल, तर हं. डॉक्युमेंट असेल तर कसं करतं, माझ्याकडे डॉक्युमेंट लिहिलेलं आहे. मी ते राईट. फक्त ट्रान्सलेट करणं. मग हं. त्याच्यामध्ये काय असं म्हणजे आहे महत्त्वाचं, पण प्रोसेस तशी ॲक्चुअली खूपच सिंपल आहे. राईट. पण आता जेव्हा मला व्हिडिओ ट्रान्सलेट करायचा आहे, त्याचा मला आधी काय करायला लागेल, की व्हिडिओमधला जो ऑडिओ आहे, म्हणजे आपण जे बोलतोय, हं. तो जो बोलणं आहे, ते फक्त पहिल्यांदा मला त्या ऑडिओमधून मला त्या टेक्स्टमध्ये आणायचं. म्हणजे त्याला आपण स्पीच टू टेक्स्ट म्हणतात. हं. ते मला आधी आणायला लागेल. ओके. ते आणल्यावरती आता असं असतं, की जेव्हा फक्त ते आणून चालत नाही. तर जेव्हा हं. आपण कुठल्या क्षणी काय बोलतो, जेव्हा आपण स्क्रीन असतो, राईट? स्क्रीनवरती राईट. जेव्हा माणूस बोलतोय, त्याचं टेक्स्ट त्याच काळात यायला पाहिजे. आता आपण हं. युज्युअली सबटायटल म्हणतो ना, सबटायटल्स. तर राईट. त्याच्या सबटायटलमध्ये महत्त्वाचं काय, की फक्त ट्रान्सलेशन महत्त्वाचं नाही. तो जेव्हा त्या स्क्रीनवरती ते बोलतोय त्याच वेळेस यायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते फक्त स्पीच टू टेक्स्ट नाही करायचं. तुम्हाला तो एक्झॅक्टली त्याला टाईम स्टॅम्पिंग म्हणतात. बरोबर. ते पण तुला पकडायला लागतं. हं. ते झाल्यावरती तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करायला लागतं हं. आणि या ऑडिओ व्हिडिओमध्ये याला लोकलायझेशन म्हणतात. कारण काय, की हे थोडंसं तुम्हाला एक थोडीशी फ्रीडम असतं करायचं. कारण हं. जर तुमचा पिक्चर असेल किंवा तुमचं काहीतरी मार्केटिंग असेल, तर तुम्ही ते लीगल डॉक्युमेंटसारखं करून नाही शकत. कारण राईट. ॲड असेल, तर तुम्हाला टिपिकल अगदी इंग्लिशची ॲड तुम्ही साऊथ इंडियामध्ये सुद्धा तशीच पळवली, तसेच एकदम ट्रान्सलेट करून तर ती अपील नाही होणार. त्यामुळे हं. तुला काही कॉन्टेक्स्ट म्हणजे इकडे काही मी एखाद्या जागेचं नावसुद्धा मला ते थोडंसं लोकलाईज करायला लागेल किंवा मी हं. कसा बोलतोय, त्यामुळे थोडंसं इकडे फ्रीडम असतं लोकलायझेशनमध्ये. सो दॅट की तुम्हाला द आयडिया अशी असते, की तुम्हाला लीगलमध्ये कसं, की एक्झॅक्टली आहे तसं जायला पाहिजे. हं. ह्याच्यामध्ये तुमचा कॉन्टेक्स्ट आहे, तो तुम्हाला कळायला पाहिजे. राईट. त्यासाठी मग त्याला लोकलायझेशन लागतं. हं. ते म्हणजे लोकलायझेशन करायचं. ते झाल्यावरती आता आपल्याला हे लोकलायझेशन झालं, पण आता परत व्हॉईसचं आपण फक्त हे व्हॉईसचं टेक्स्ट केलं, तर हं. टेक्स्टचा मला परत व्हॉईस करायला पाहिजे. राईट. म्हणजे काय, की जसं आपण आता स्टुडिओमध्ये बसलोय, तसं मला ते व्हॉईस रेकॉर्डिंग केलं पाहिजे. तो बरोबर. रेकॉर्डिंग झाला, की आता मला हे सगळं एकत्र शिवायला पाहिजे. म्हणजे माझं बरोबर. व्हिडिओमधून जे काही सबटायटल आलेले आहेत, व्हॉईस आलेला आहे. आता हे परत मला स्टिच करायचं आहे आणि हे स्टिच करून मग परत हा अख्खा व्हिडिओ मला करायचा रेंडर. राईट. आणि स्टिच करताना परत टाईम स्टॅम्पिंग आहेच आहे. एक्झॅक्टली. हं. टाईम स्टॅम्पिंग तर आलंच. म्हणजे टाईम स्टॅम्पिंग नॉट ओन्ली ऑफ द टेक्स्ट, बट ऑल्सो आपण जे बोलतोय ते सुद्धा व्हॉईसचं सुद्धा. तिकडे टाईम हे एकत्र व्हायला पाहिजे, सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे आणि हं. त्यासाठी मग
तुम्हाला एकदम खूप प्रोफेशनल लोकं लागतात. राइट. राईट? आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की याला खूप वेळ लागतो. वेळ लागतो म्हटल्यावरती आणि अनेक एजन्सी काम करतात म्हणजे पैसे लागतो. हं, त्याच्यामध्ये जरी लोकांना वाटलं, की हे मला करायची गरज आहे, म्हणजे आता हे आपण पॉडकास्ट करतोय. आय हं. एम शुअर याची फायदा मराठी नाही अनेक लोकांना होईल. बरोबर. पण आपण आता विचार करू किंवा कोणी विचार करेल, की अरे पण हे जर मला 4 भाषेत करायचं असेल, तर मला एक बिझनेस केस असते राईट. म्हणजे हे करून मला शेवटी खर्च किती येणार आहे आणि त्यातून मला येणारं इन्कम किती येणार आहे. कारण करेक्ट, शेवटी ॲट द एंड ऑफ द डे तुमचं प्रॉफिटेबिलिटी आहे राईट. करेक्ट. मग लोकं म्हणतात, की अरे हे करायला एक तर वेळ पण खूप लागतोय, पैसे खूप लागतात. मग अ, जरी मला पटतंय, की हे करायची गरज आहे, पण मला तेवढे कस्टमर येणार नाही कारण याचा खर्च खूप जास्त आहे राईट. राइट. मग तेव्हा आम्ही म्हटलं, "अरे ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो का?" की ही जी हं, पेन आहे, की म्हणजे अनेक लोकं आहेत, की जे कंटेंट क्रिएटर असतील किंवा यूट्यूबर असतील किंवा अनेक मोठ्या-मोठ्या कंपन्या असतील, की त्यांना बिकॉज ऑफ द कॉस्ट, क्वालिटी हं, आणि टाईममुळे हे करत नाहीये. तर हं. आपण काय करू शकतो का? कारण आपली फिलॉसॉफी हीच आहे, की आपल्याकडे आता प्लॅटफॉर्म एका लेव्हलला बनलेला आहे. तेव्हा मग आम्ही नवीन म्हणजे एक मीडिया मॅनेजमेंट सिस्टम म्हणतो, त्याचा हं. जन्म झाला, की त्याच्यामध्ये आता मी पुढचा मी जर्नीची पुढची 1 वर्षभराची मी थोडीशी कॉम्प्रेस करतो, की आता आम्ही एक्सपेरिमेंटेशन अनेक करून ना, आता आमच्या हं, सिस्टममध्ये ॲक्चुअली तुम्ही एक व्हिडिओ इनपुट करू शकता. सिस्टम हं, ऑटोमॅटिकली त्याचं जे काही स्पीच असेल त्याचा टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करते. हं, टाईमस्टॅम्प येतात आणि त्याच्यानंतर टाईमस्टॅम्पसुद्धा ते बऱ्यापैकी बरोबर ॲक्युरेट असतात. पण तिथे हं. आम्ही अजून एक ह्युमन इंटरव्हेन्शन जसं म्हटलं ना, की शेवटी सिस्टमनी केलेले असतात. कारण बऱ्याचदा कसं असतं, की आता सगळ्यांचा व्हॉईस रिकॉग्नाइज बऱ्याचदा बिकॉज आता मी हळू बोलत असेन किंवा माझं काहीतरी एकदम ॲक्सेंट खूप वेगळं असेल, तर ते हं. बऱ्याचदा सिस्टमला कळत नाही. राइट. त्याच्यामध्ये आपण एक ह्युमन इंटरव्हेन्शन करतो, की ते एक माणसाने त्याची क्वालिटी एकदा बघून द्या. त्याचं हं. हे मॅन्युअली करायला लागलं असतं, तर मे बी त्याला 1 तास लागला असता फॉर एक्झाम्पल. हो. आता सिस्टममध्ये काय होतं, की त्याला 10 मिनिटं लागतात, पण इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ टेक्नॉलॉजी अँड ह्युमन. राइट. ते झाल्यावरती मग आपली आधीची जी सिस्टम सांगितली, त्याच्यामुळेच आपण त्याचं लोकलायझेशन करतो. हं, त्याच्यामध्ये आपण सिस्टम किंवा एक इंजिन काही एका लेव्हलपर्यंत करून देतं. मग त्याच्यावरती लोकलायझेशन एक एक्सपर्ट त्यातला करतो. हं, ते झालं, की अजून एक ॲक्चुअली आमचा एक पेटंटेड टेक्नॉलॉजी आम्ही ॲड केली, की आता कसं व्हायचं, की जेव्हा तुम्ही व्हॉईसचा प्रकार येतो. हं, आता व्हॉईस असेल तर कसं येतात, आपण इथे स्टुडिओमध्ये बसलोय. तर युजुअली लोकं कोणाला तरी सांगायचे, "बाबा तू मला रेकॉर्ड करून दे." मग हं. तो माणूस तो व्हॉईस रेकॉर्ड करून द्यायचा. मग मला स्टुडिओमध्ये परत माझ्याकडे घेऊन यायचं आणि ते बरोबर ते स्टिच करायचं. म्हणजे मला तेवढ्या अगदी करेक्ट. तेवढ्या वेळात बोललेलं घ्यायचं, तिथे ते चिकटवायचं. हे खूप किचकट काम आहे हं, आणि स्किल लागतं त्याला. आम्ही काय केलं, की आमच्या सिस्टममध्येच फर्स्ट ऑफ ऑल आमची सिस्टम क्लाउडमध्ये म्हणजे आता सध्या बघतो, की हे काय तुझी हं, डेस्कटॉपवाली सिस्टम नाहीये. हं. त्याच्यामुळे आम्ही सिस्टममध्येच म्हणजे जिथे त्याच्यामध्येच तुम्हाला रेकॉर्ड करायची एक फॅसिलिटी डेव्हलप केली. मग राइट. त्याच्यामध्ये आम्ही अनेक हे पण गोष्टी केल्या, की जेव्हा आपण आता घरी रेकॉर्ड करतो, तेव्हा तुम्हाला काही नॉईज येऊ शकतो. तेव्हा नॉईज हं, रिमूव्हल अशा आम्ही बऱ्याच पेटंटेड गोष्टी केल्या, की जेणेकरून मे बी तुमच्या स्टुडिओची व्हॉईस क्वालिटी आपण 100 पकडली, तर त्याची घरची 100 नाही येणार. पण ती हं. 80-90 येईल. पण आता सगळ्यांनाच 100 प्रकारची गरज आहे का? कारण मे बी पिक्चरसाठी मला स्टुडिओची नक्की गरज आहे. राइट. पण सगळ्यांनाच कारण आपलं कंटेंट एवढ्या प्रकारचं आहे. हो, माझं जर काही मी शिकवत असेन, तर माझी क्वालिटी 100 नसेल तरीसुद्धा चालेल. म्हणजे ॲक्सेप्टेबल पाहिजे. पण हो. मला अगदी स्टुडिओमधलीच आणि त्याचा व्हॉईससुद्धा मला अगदी अमिताभ बच्चनचा पाहिजे असं काही नाही राइट. बरोबर. म्हणजे अगदी कोणाचाही व्हॉईस चालू शकेल. तर ती हं. टेक्नॉलॉजी आम्ही आणली, की जेणेकरून तुम्हाला सिस्टममध्ये करता येतं. त्याचा सगळ्यात फायदा काय झाला, की ॲक्चुअली हे जे नंतर तुम्ही व्हॉईस फाईल घेऊन ते एकत्र करणं आणि राइट. हे करणं ॲक्चुअली मोर ऑर लेस एका बटन क्लिकने ना, हे सगळं हं, सिंक्रोनायझेशन होतं. कारण तुम्ही त्या सिस्टममध्येच सगळं आहे. हं, सिस्टममध्येच रेकॉर्ड होतं. त्यामुळे सिस्टम रेकॉर्ड करतानाच त्या सेगमेंट ती बरोबर त्या फ्रेमलाच रेकॉर्ड करते. हं, त्यामुळे ते जे सिंक्रोनायझेशन प्रकार ज्याला वेळ लागायचा, ती ॲक्चुअली एका बटन क्लिकची प्रोसेस होते. हं. त्यामुळे ही एक आम्ही एक काय म्हणतात आणि अशी आत्ता तरी आम्हाला नाही वाटत अशी कुठे सिस्टम आहे, की जे राइट. सिस्टममध्ये करता येतं आणि त्यात आम्ही अजून एक इनोव्हेशन केलं, की आता सगळ्यांनाच आता तुम्ही बघत असाल, की काही एक डिजिटल व्हॉईस म्हणतात किंवा एक मशीन व्हॉईस म्हणतात. हं, बरेच आणलेले आहेत. तर आम्ही ते पण इंटिग्रेट केलं, की ज्यांना आता माणूस पण नकोय. म्हणजे त्यांना अजून कॉस्टही कमी पाहिजे, पण क्वालिटी पण ओके पाहिजे. तर ते सुद्धा हं. आम्ही इंटिग्रेट केले, की जेणेकरून तुम्ही तिथे इमिडिएटली म्हणजे तुमचं ट्रान्सलेशन झाल्या तुम्ही तो सिस्टममध्येच मशीन व्हॉईससुद्धा लावू शकता. हं. आणि सो ती एक अजून एक इनोव्हेशन झालं. तिसरं नाईस. इनोव्हेशन असं केलं, की आता कसं होतं, की अ, अ, आता आपण शेवटी कस्टमर आहे राइट? हो. तो काय म्हणतो, की एकदा तुमचं लोकलायझेशन झालं ना, की मला एकदा बघायचंय. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, की जरी मी कितीही चांगलं केलं, शेवटी त्याला त्याचे कस्टमर माहिती आहे. त्यामुळे त्याला हं. एकदा एक रिव्ह्यू करायचं असतं. आता पूर्वी कसं व्हायचं, रिव्ह्यू करायचं म्हटलं, की मला मग त्याचे कुठेतरी मी ते एक्सेलमध्ये काढणार, मग त्याला कागदावरती पाठवणार, मग ती फाईल गहाळ होणार किंवा मी पाठवली थर्ड व्हर्जन पाठवलं, त्याने दुसरं बघितलं. खूप गोंधळाचा प्रकार आहे राइट? हं, आम्ही काय केलं त्यासाठी सुद्धा, की आता बिकॉज आमचा सगळा प्लॅटफॉर्म क्लाउडवरती आहे. हं, आम्ही एक रिव्ह्यू पॅनल फंक्शनॅलिटी केली, की जेणेकरून तुम्हाला सिस्टममधूनच मी तुला डायरेक्टली एक असाइन होणार. तुला हं. सिस्टममध्येच बघायचं, सिस्टममध्येच करेक्ट करायचं. म्हणजे डेटा कुठेही काही राइट. बाहेर येणारच नाही सिस्टमच्या. हं. आणि त्यामुळे ती एक नवीन फंक्शनॅलिटी आली.
आणि अजून एक अजून एक शेवटची गोष्ट सांगतो महत्त्वाची, की आता हे जे आपण कंटेंट करतो, आता काही लर्निंग कंपन्या असतात किंवा ज्यांचं कंटेंट खूप म्हणजे त्याचा ते उपयोग नंतर विकण्यासाठी करणार असतात, राईट? त्यांच्यासाठी सिक्युरिटी हा खूप महत्त्वाचा कन्सर्न असतो. म्हणजे एखादा किंवा पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच जर समजा तो बाहेर गेला, हो. तर म्हणजे काय म्हणतात अख्खं म्हणजे जे काही करेक्ट. त्याची इन्व्हेस्टमेंट जी करोडमध्ये आहे, ती सगळी जाऊ शकते, राईट? त्यासाठी आम्ही ना फर्स्ट ऑफ ऑल आमची कंपनीनी मग ISO 27001 हे सिक्युरिटी सर्टिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते म्हणजे बाहेरचे लोकं ऑडिट करतात आणि सांगतात, की हा प्लॅटफॉर्म जो आहे, तो सिक्युअर आहे. मग नाईस. त्यासाठी आम्ही तो पोर्टल बनवला, की जेणेकरून तुमचा जो काही डेटाचा आहे, तो सगळा डेटा कंप्लीटली एका पोर्टलमधूनच येतो. त्यामुळे तिथे ह्युमन इंटरव्हेन्शन शून्य होतं. ओके. त्यामुळे ती पण एक फंक्शनॅलिटी केली. त्यामुळे आता आम्ही असे ज्या काही ज्या गोष्टी केल्या, त्या सगळ्या गोष्टी होत्या त्या कंप्लीटली जसं म्हटलं, की टेक्नॉलॉजी ज्याच्याकडून सिक्युरिटी येईल, फास्ट होतील. पण ॲट द सेम टाईम आम्ही माणसाला त्यातून काढलं नाही. राईट. सो माणूस जिकडे आहे, तिकडे आहेच अजून. त्याची एक्सपर्टीज आहे. पण तो माणूस आता त्याची आवडतं त्याच्यावरतीच वेळ घालवतो. ज्या गोष्टी आवडत नाहीत, ज्या गोष्टी माणूस किंवा रोबो पटकन करू शकतो, त्या गोष्टी ते करतात. सो नाईस. अशी एक साधारणपणे ही छान सिस्टम बनवलेली आहे आपण. करेक्ट. आता एक प्रश्न मला इथे सुचतोय, की आता काही शब्द आपण सहसा जे वापरतो, म्हणजे उदाहरणार्थ सिक्युरिटी बरोबर. असा जो काही एक करेक्ट. शब्द आहे, तर त्याचं लिटरल ट्रान्सलेशन जर मराठीत करायचं तर हो. सुरक्षितता. हां. पण ते तुमच्या व्हिडिओ कॉन्टेंटमध्ये बरोबर. सिक्युरिटी म्हणलं तरी सगळ्या बरोबर. भाषेतल्या लोकांना कळतं. करेक्ट, म्हणजे करेक्ट. मला जर आज एक्झॅक्टली. हे गुजरातीमध्ये करायचं असेल, करेक्ट, करेक्ट. मराठीतलं किंवा किंवा इंग्लिशमधलं कम्प्युटर म्हणू आपण. कम्प्युटरला हां, किंवा संगणक किती लोकं म्हणतात. आपण करेक्ट. सगळेच कम्प्युटर म्हणतो. एक्झॅक्टली. सो एक्झॅक्टली. कम्प्युटरचं पण हं. तसंच आहे, की संगणक म्हणायची गरज नाहीये. तुम्ही करेक्ट. कम्प्युटर पण म्हणू शकता. बरोबर. तर ह्या टूलमध्ये जेव्हा करेक्ट. जी प्रोसेस तू सांगितलीस आता, की एक लेव्हलचं ट्रान्सलेशन ऑलरेडी येतं आपल्याकडे. तर मॅन्युअली संगणकचं कम्प्युटर करणं हा एक प्रकार आहेच आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी अजून काही येस. फीचर आहे का? पण आता 2 गोष्टी होतात त्याच्यामध्ये. 2 गोष्टी कशा, की एक असते की ग्लोसरी. ग्लोसरी म्हणजे काय, की काही ठराविक नाईस. टर्म्स असतात, की ज्या आता आणि याच्यामध्ये प्रेफरन्शियल पण असतात. म्हणजे काही आता स्टॉक कंपनी असेल, काहीला आता शेअरला शेअर म्हणायचं का मला त्याला आता मला मराठीत पटकन कळते नाही, की शेअरला काय म्हणतात? समभाग वगैरे. तर म्हणजे असे काही टर्मिनॉलॉजी असतात, की आपण सिस्टमला ऑलरेडी फीड करू शकतो, की त्याला राइट. त्याचं ट्रान्सलेशन तो तसंच करेल. हं. हा एक भाग झाला, राईट? त्याच्यामुळे आपण ही ग्लॉसरी बिल्ड करू शकतो. आणि दुसरा खूप महत्त्वाचा भाग काय, की जेव्हा आपण ह्युमन इंटरव्हेन्शन का म्हटलं, की आता आपण असं एक हे करूया, की मी काहीतरी गोष्ट ट्रान्सलेट केली, ओके. आणि जी मशीननी माझ्या ट्रान्सलेट केली आणि त्याला मी एला म्हटलं, ओके. आणि मला कस्टमरचा असा प्रेफरन्स आहे, की एला नाही म्हणा. असं आपण एक उदाहरण घेतो मी. हं. आणि एकदा मी ते ट्रान्सलेटरनी म्हणजे माझ्या ह्युमननी ते चेंज केलं, तर काय करते सिस्टम पुढच्या वेळेस ती लक्षात ठेवते. म्हणजे त्याला मेमरीमध्ये ठेवते, की राइट. सो काय होतं, की पुढच्या वेळेस जेव्हा त्याला येईल, तेव्हा तो तुम्हाला सांगतो, की तुला आता म्हणायचंय का म्हणायचंय? कारण मागच्या वेळेस तू ते चेंज केलं होतंस. त्यामुळे हे काय होतं, की त्याला थोडंसं एक सेल्फ लर्निंग म्हणतात, की सिस्टम ते एक लक्षात ठेवते आणि मग तुला ते प्रॉम्प्ट करते. नाईस. त्यामुळे ती कन्सिस्टन्सी आहे ना, कारण आता कसं असतं, की एक खूप मोठं डॉक्युमेंट असेल किंवा पुस्तक करायचं, तर युजुअली जर तुम्हाला कमी वेळात करायचं असेल, तर एकच माणूस नाही करू शकत, राईट? त्यामुळे मला त्या 4 लोकांना हे सांगायचं असेल, तर कसं सांगणार? कारण एकानी ला केलं, एकानी ला केलं, तर मग त्याला काही अर्थ नाही, राईट? म्हणून ह्या ग्लॉसरीचा किंवा मेमरीचा खूप फायदा होतो. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी येते. राइट. सो बेसिकली त्याची फायनल आउटपुट जे आहे ते आपल्याला पाहिजे बरोबर. तसं परफेक्ट. पाहिजे त्या पद्धतीने आणि करेक्ट. त्या क्वालिटीचं अगदी. या टूलमधनं मिळतं. अगदी. टूल तयार झालं खूप भारी किंवा हं. असं आपण ज्याला म्हणतो, की ॲज अ प्रॉडक्ट करेक्ट. डेव्हलपर तुम्हाला असं समाधान वाटतं, की करेक्ट. अरे हां, ठीक आहे आता मी हे केलंय, हे नेक्स्ट आयटम्स असतील ते मी करेक्ट. फेज वाईज इंटिग्रेट करीन. आता मेन गोष्ट या टूलची असते ती इथे विकायचं कसं? बरोबर. एक्झॅक्टली. करेक्ट. कारण की ज्या पद्धतीचं व्हिजन प्रॉडक्ट बनवताना टीमचं असतं. त्याच्या पॅरलल किंवा त्याला बरोबर. कॉम्प्लिमेंटरी व्हिजन कस्टमरचं असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. करेक्ट, करेक्ट. तर आता ह्या प्रश्नात मला तू फक्त म्हणजे कस्टमरला हे कसं पटवून द्यायचं हा भाग बरोबर. न सांगता, आपण थोडा असंही ॲस्पेक्ट घेऊ, की कुठल्याही कंपनीला म्हणजे त्याची स्केल काही असू दे. या लोकलाइज्ड कंटेंटचा, तर या कंटेंटचा त्यांना कसा फायदा होतो बरोबर. आणि तो अवेअरनेस किती कमी आहे किंवा करेक्ट, जास्त आहे किंवा तुम्ही कसा करताय करेक्ट. ह्याच्याविषयी थोडंसं ओके. सांग? चांगला प्रश्न आहे. आता बऱ्याचदा काय होतं, की आता फॉर्च्युनेटली आता आम्ही गेले 2 वर्ष आता 200-300 कस्टमरवर काम केलेलं आहे. हं. आणि आता आमचा रूल झालेला आहे ना, ते पूर्वी कसं होतं, की जेव्हा आम्ही सुरुवात केली होती, तेव्हा म्हणजे सोहम म्हटला, की मला हे इथून ट्रान्सलेट करून हवं आहे. आय थिंक आम्ही करून द्यायचो किंवा हे लोकलाईज करून द्यायचो. हं. पण आता या 2 वर्षात एवढ्या लोकांबरोबर बोलल्यावरती
आणि साधारणपणे त्यांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे बघितल्यावरती आता आमचा रोल थोडासा ना एक कन्सल्टिंग झालेला आहे. म्हणजे काय, की एखादा माणूस करत असेल, की हे मला करायचंय, तेव्हा आम्ही पहिला प्रश्न विचारतो, "हे पण कशासाठी करतोय?" ओके. हम्म. कारण त्याचा बिझनेस प्रॉब्लेम युजुअली काय आता अजून सुद्धा ना याचा अवेअरनेस कमी आहे. त्यामुळे राईट. लोकं काहीतरी म्हणजे कुठेतरी ऐकतात आणि म्हणतात, "हे केल्याने होईल." पण ते कशासाठी करतात एकदा कळलं ना, की मग आता काय होतं, की एवढ्या तर 200 कस्टमर बरोबर काम केल्यावरती ना, एक आम्हाला साधारणपणे ॲक्चुअली प्रॉब्लेम काय असू शकेल आणि त्याचं सोल्युशन काय असेल? हे हम्म. तुम्ही करण्यापेक्षा म्हणजे काही जण डॉक्युमेंट करायचं आलंय म्हणतात, "अरे तुम्ही हे करताय, पण युजुअली आजकाल कोणी वाचत नाही रे. याचं तुम्ही हम्म. छानपैकी एक पॉडकास्ट करा किंवा याचा व्हिडिओ करा. व्हिडिओ तर तुम्ही करताच आहे, पण तुम्ही याचा विचार केलाय, की तुम्ही आपण जर भारतामध्ये आता तुमचा जर एखादी कंपनी आपण असा विचार करूया आणि ती कंपनी शेअर्स विकते उदाहरणार्थ. हम्म. आता शेअर्स घेणारे पूर्वी आपण इंग्रजीमध्ये सगळे पहिले छान व्हिडिओ बनवले. आता इंग्रजी कळणारे म्हणजे मे बी टियर 1च्या सिटीमधले काही लोक आहेत. बरोबर. पण त्या कंपनीला आता काय झालेलं आहे, की आता त्यांनी पहिले ते कस्टमर अक्वायर झाले. आता त्यांना मोठं व्हायचं असेल, तर त्यांना जोपर्यंत ते अख्ख्या भारतात जात नाहीत, तोपर्यंत त्याचा उपयोग नाहीये. मग हम्म. जोपर्यंत ते व्हिडिओ अगदी म्हणजे तमिळपासून ते अगदी गुजरातीपासून ते अशा भाषांमध्ये करत नाही, की जोपर्यंत कारण आता इन्व्हेस्ट करणारे काही फक्त व्हाईट कॉलर किंवा ज्यांच्याकडे खूप नाही. इन्कम असे नाही राहिलेले. आता सगळे करतात. पण त्यांच्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचवायचा असेल, तर तो मेसेज हम्म. तुम्हाला त्यांना कळणाऱ्या भाषेत पळवायला पाहिजे. आता दरवेळेस हम्म. तुम्ही हे मेसेज लोकल ऑफिसला सांगून नाही करू शकत. कारण ऑफिसमधून ऑलरेडी तुमचा एक व्हिडिओ बनलेला आहे. मग त्यांना हम्म. आम्ही सांगतो, "अरे तुम्ही मग हे काहीतरी हे ब्रोशर बनवताय, पण आजकाल ब्रोशर वाचायला कोणाला वेळ आहे, राइट? मग तुम्ही बरोबर. हे ऑडिओ करा, व्हिडिओ करा." त्याच्यामुळे मला वाटतं थोडंसं आमचं काम असं आहे ना, की आता काइंड ऑफ आम्ही आता रादर दॅन तुम्ही सांगितलेलं करण्यापेक्षा ते युजुअली म्हणतात, की "अरे, हे साधारण प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय करू शकता?" त्यामुळे हम्म. आमचा थोडासा रोल व्हेंडरपासून हळू-हळू पार्टनर झालेलो आहे. आम्ही म्हणजे नाईस. लँग्वेजमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगा आणि आम्ही बिकॉज आमच्याकडे तर सगळ्यात महत्त्वाचं काय, की आमच्याकडे लँग्वेज पण कळते, आमच्याकडे डोमेनवाले खूप लोक आहेत आणि टेक्नॉलॉजी हम्म. कळते. त्याच्यामुळे राईट. याचा आम्ही कस्टमरचा प्रॉब्लेम समजून घेऊन त्यासाठी आम्ही काही गोष्टी स्वतः डेव्हलप करून देऊ शकतो. काही गोष्टी इंटिग्रेट हम्म. करून देऊ शकतो. म्हणून त्याला आपण लँडटेक म्हणतो, की लँग्वेज आणि टेक्नॉलॉजी असं दोन्हीचा संगम. राईट. नाही, अमेझिंग. हं. आणि अनेक कंपन्यांना, छोटी असू दे, मोठी असू दे, तो हल्ली अवेअरनेस यायला लागलाय, करेक्ट, की आज मला ग्रासरूट लेव्हलपर्यंत जर कंटेंट पोहोचवायचं असेल, करेक्ट. तर आणि इंटरनेटमुळे पण त्याचा फायदा खूप ऑफकोर्स. झालाय, की आज अगदी. इंटरनेट सेवा बऱ्याच गावांमध्ये हो, सुद्धा अगदी. जेव्हा येते, हो. त्यावेळेस सहज 1-1 तास लोकं हो, YouTubeवरती अगदी. वेळ घालवतायत. अगदी. आता त्याच्यातनं आपण मार्केटिंगच्या दृष्टीने किती पोहोचू शकतो, हा अगदी. खूप अगदी. भारी प्रकार आहे. हो. आता जेव्हा कस्टमर्स आपण म्हणतो, त्यावेळेस वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधली पण बरोबर. लोकं असू शकतात. तर मला आता प्रायमफेसी असं जाणवतंय, की हे प्रॉडक्ट जे आहे तुमचं किंवा ही लँगटेक जी सर्व्हिस तुम्ही सर्व्हिस किंवा काय काय हो, म्हणता बरोबर. येईल, हं. स्ट्रक्चर, तर हे डोमेन स्पेसिफिक नाहीये. बरोबर. हे अगदी. डोमेन ॲग्नॉस्टिक आहे. तर अगदी. तसं रियाननी कुठल्या-कुठल्या डोमेन्समध्ये काम केलेलं आहे आत्तापर्यंत? बरं. तर आता जसं स्टार्टअपमध्ये कसं होतं, की जेव्हा सुरुवातीला नवीन बिझनेस असतो, तेव्हा तुम्ही जो कोणी येईल तो कस्टमर चांगला आणि आपला. त्यामुळे आम्ही सुरुवातीला करेक्ट. मोर ऑर लेस सगळ्याच डोमेनमध्ये काम केलं. त्यामुळे त्याचा हं. फायदा असा झाला, की आम्हाला वेगवेगळ्या डोमेनमधल्या काही त्यांच्या स्पेसिफिक काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या हं. म्हणजे ते कळायला लागतात. जोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत कळत नाही. राइट. असं आम्ही केलं. अगदी एकदम छोटे प्रोफेशनल, अगदी छोटे डॉक्टर स्वतःच्या डॉक्टरच्या पॉडकास्टपासून ते मोठ्या-मोठ्या कंपनी, फार्मास्युटिकल कंपनीच्या मेसेजेसपर्यंत. हं. पण साधारणपणे आता आम्ही फोकस म्हणतात ना, की म्हणजे स्वतःहून आम्ही कुठे करणार, तर आम्ही काही इंडस्ट्रीजवरती जास्ती फोकस करतो. तर एक हं. म्हणजे तर आहे, की एक त्याला म्हणजे ते इंडस्ट्री नाही, पण एक तो फंक्शन म्हणू शकतो, की मार्केटिंग फंक्शन. कारण आता लोकांचे जसं म्हटलं, की तुम्हाला मेसेज पाठवायचा असेल, मग ती हं. कंपनी, मग ती फायनान्शियल कंपनी असू दे, नाहीतर फार्मा कंपनी असू दे, त्यांना शेवटी लोकांना पाठवायचा असेल मेसेज, तर त्यांचे हं. मार्केटिंगचं खूप कंटेंट असतं. करेक्ट. आणि युजुअली आजकाल ते कंटेंट सगळंच युजुअली ऑडिओ, व्हिडिओ किंवा पॉडकास्ट किंवा तुमचं YouTube चॅनल असू शकेल किंवा मेसेज असेल त्याच्यावरती असतं. त्यामुळे तो एक खूप मोठा भाग आहे. हं. त्याच्यामुळे मग त्यातल्या वापरणाऱ्या कुठल्या कंपन्या जास्त, की ऑफकोर्स या कंपन्या कुठल्या असतात, की ज्यांच्याकडे बजेट जास्त आहे. तर युजुअली 2 इंडस्ट्री आहेत, की जे एफ-एस बँकिंग फायनान्स इंडस्ट्री आहे, की ज्याच्यामध्ये बी-एफ-एस-आय आपण म्हणतो. बी-एफ-एफ-एस आहे म्हणू शकतो ती आहे. आणि दुसरी इंडस्ट्री जी आम्हाला आता खूप ट्रॅक्शन मिळालं, की जे फार्मा इंडस्ट्री. कारण हं. फार्मा इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, की आता आपल्याला कशा ते खूप ॲड अशा तुम्हाला दिसत नाहीत. पण तुम्हाला तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, ते तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल, मग ते व्हॅक्सिन असू देत किंवा काय असू देत, तुम्हाला ते पोहोचवायचे असतील, तर तुम्हाला त्या लोकांना त्या भाषेत बोलायला लागेल. कारण त्यांचा कंझ्युमर काही फक्त म्हणजे आजार काही फक्त काय इंग्लिश कळणाऱ्यांना म्हणतात नाही होत. इंग्लिश कळणाऱ्यांना आणि ज्यांच्याकडे खूप पैसे त्यांना होत नाही, सगळ्यांनाच होतात. करेक्ट. त्याच्यामुळे ती पण अशी या इंडस्ट्री असतात. आणि ऑफकोर्स तिसरी महत्त्वाची म्हणजे ई-लर्निंग किंवा जिथे हं. राइट. शिकणं तर सगळ्यांना लागतंच. त्याच्यामुळे हे थोड्याशा 2-3 महत्त्वाच्या इंडस्ट्रीज आहेत. पण ॲज यू करेक्टली सेड, की तसं बघायला गेलं तर म्हणजे ही गरज
म्हणजे कुठल्या इंडस्ट्रीला नाहीये असं ऍक्च्युली नाहीच आहे. बरोबर, बरोबर. अजून स्टार्टअप किंवा याच्या ॲस्पेक्टनी मी हा प्रश्न विचारतो, की बरेचसे आता ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट चालू झालं, तो टाईम पिरियड, तो जर बघितला आपण 2020 ते आत्तापर्यंत, प्रिसाइजली ह्या टाईम पिरियडमध्ये बरेचसे न्यू कमर्स जे असतात, कंटेंट क्रिएटर्स ज्याला आपण म्हणतो, हे बरेचसे ब्लोअप पण झाले. Correct. म्हणजे YouTubeमुळे, Instagramमुळे अचानक मोठे झाले. कंटेंट कन्झम्पशन खूप वाढत गेलं. तर अशी जी लोकं आहेत, की ज्यांना अचानक नंबर्स मिळालेत बरोबर. आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आल्यात. ब्रँड कोलॅबोरेशन असेल, ब्रँड रीच बरोबर. त्यांचा चांगला झाल्यामुळे. तर अशा कंटेंट क्रिएटर्सला तुमचं टूल जर वापरायचं असेल, तर त्यांनी तो अप्रोच कसा ठेवला पाहिजे? किंवा जर त्यांच्या हे डोक्यात नसेल, की आपण करेक्ट. लोकलायझेशन करूया, बरोबर. तर ते आता ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण डोक्यात भरूया. हो, तर अगदी. ते ओके, कसं गुड. सांगशील? ओके. येस, मी थोडासा एक कॉन्टेक्स्टही देतो, की जेव्हा आम्ही टूल तयार केलं ना, की जेव्हा ते पहिलं कॅट TMS म्हटलं, हे खूप मोठं एंटरप्राइज टूल आहे. हं. ओके. आणि किंवा इव्हन जे आता मी मीडिया मॅनेजमेंट म्हटलं, ते सुद्धा बऱ्यापैकी मोठं टूल आहे. आणि आम्ही कसं केलं होतं, की सुरुवातीला, की हे जे कॅट TMS आहे, काही एंटरप्राइज कंपनीज वापरतात सुद्धा. पण हं. साधारणपणे आम्हाला तेव्हा लक्षात आलं होतं, की बऱ्याच लोकांना कसं असतं, की ते म्हणतात, की आम्हाला हे वापरायचं नाहीये, तुम्ही आम्हाला हे करून द्या. म्हणजे आम्ही सर्व्हिसेस हा आता सध्या आमचा बऱ्यापैकी मोठा बिझनेस आहे. की बरेच कस्टमर म्हणतात, शेवटी सगळं करतो आम्ही आमच्या टूलवरती, पण ते म्हणतात, की बाबांनो, हे आम्हाला घरी करण्यापेक्षा हे तुम्ही करा. हं. पण आता जसं तू करेक्टली म्हटला, की जिकडे खूप इंडिव्हिज्युअल खूप लोक आहेत, की ज्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो. राइट. त्यामुळे आम्ही काही गेल्या 2 वर्षात ना, म्हणजे हे एंटरप्राइजवरून त्याच्यातून काही एक लाइटर व्हर्जन तयार केलेली आहे. ओके. हं. त्याच्यामध्ये एक व्हर्जन जे आत्ता आम्ही लेटेस्ट केलेलं आहे आणि ते थोडंसं आता आम्ही प्रमोट करतोय, की त्याला आम्ही रियान स्मार्ट सब म्हणतो. रियान नाईस. स्मार्ट सब म्हणजे काय, की त्याचा शॉर्ट फॉर्म तसा RSS होतो. पण रियान स्मार्ट सब म्हणजे काय, की हे आता सगळ्याच लोकांना, म्हणजे आता आपण बघत असू, की किंवा खूप आपण वाचतही असू, की बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरचे लोकं व्हॉईस बंद करून ऐकतात, किंवा कारण हो. त्यांना बेसिकली वेळ नसतो, किंवा ते 4 चौघांमध्ये बसलेले असतात. त्यांना ते बघायचं असतं. त्यामुळे ते सबटायटल काइंड ऑफ बिकम्स अ मोर ऑर लेस नेसेसिटी. कारण बरेच जण हं. तुम्ही तो हे लावतच नाही, राइट? बरोबर. आणि अनेक ठिकाणी म्हणजे सबटायटल इज बिकम अ नेसेसिटी. कारण म्हणजे अगदी सबटायटलचा अर्थ हा पण आहे, की तुमच्या सोर्समधले सुद्धा तुम्ही त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणता, किंवा हं. ट्रान्सलेट झाल्यावरती ते. त्यामुळे हा प्रकार आता सगळ्यांना मोर ऑर लेस लागतोच आहे. करेक्ट. आता ट्रान्सक्रिप्शनमध्ये म्हणजे येस. बेसिकली तू असं म्हणतोयस, की माझा जर व्हिडिओ हा आपण जे बोलतोय ते मराठी. मराठीत असेल, करेक्ट. तर त्याच्यातली काही वाक्य म्हणा किंवा जशीच्या तशी वाक्य करेक्ट. मराठीमध्येच टेक्स्टमध्ये आपण येस. व्हिडिओमध्ये टाकू करेक्ट. शकतो. त्याला ट्रान्सक्रिप्शन किंवा कॅप्शनिंग म्हणतात राइट, किंवा. राइट. आणि जर मी ते आपला मराठीतला आपण जर इंग्रजीमध्ये केलं किंवा हिंदीमध्ये केलं, तर तर त्याची मग खाली हिंदीमध्ये येते. करेक्ट. ओके. आता ह्याची सगळीकडेच गरज लागते, की आपण सगळीकडे बघतो. आता हे हं. करायचं असेल तर ऑफकोर्स म्हणजे मी कोणाला तरी पकडून देऊन करू शकतो. हं. पण आता हे कसं होतं, की मग त्याच्यात कॉस्ट असते, किंवा आता बऱ्याच लोकांना, जसं तू म्हटला, की प्रत्येकाकडे तेवढं बजेट असेल किंवा तेवढा वेळ राइट. असेल असं माहिती नाही. हं. आता हे RSS जे आम्ही टूल केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की ह्याच्यामध्ये ह्या ज्या पहिल्या गोष्टी आहेत ना, की आपण जे बोलतोय त्याचं ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे ते मशीननी ट्रान्सक्रिप्शन होतं, आणि त्याच्यापैकी हं. बऱ्यापैकी आपण चांगली इंजिन्स इंटिग्रेट केलेली आहेत, की ज्याच्यामध्ये त्याला टेक्नॉलॉजीला बरेच स्पीच टू टेक्स्ट, आणि आम्ही एक इंजिन असं कुठलं नाही केलेलं, म्हणजे आम्ही फक्त Google वापरतो असं नाही. आणि आम्ही हं. अनेक इंजिन तयार करून शेवटी आम्ही काय केलेलं आहे, की एका भाषेसाठी मे बी हे इंजिन चांगलं चालतं म्हणून ते इंटिग्रेट केलं. त्याच्यामुळे सिस्टम राइट. तशी स्मार्ट आहे, की कुठलं इंजिन कुठलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, की ट्रान्सक्रिप्शन जेव्हा होतं, तेव्हा मे बी तुला एकदा रिव्ह्यू करायला लागेल. पण 80-90% तुला ते बऱ्यापैकी आलेलं असतं. तुझा वेळ खूप ग्रेट. कमी लागतो, राइट. आणि हे तू स्वतः करू शकतो. म्हणजे त्यासाठी तुला कोणाचं घ्यायचं नाही. बरोबर. ओके. ते झाल्यावरती ट्रान्सलेशन सुद्धा सिस्टम करू शकते. त्यात सुद्धा हं. म्हणजे मी स्वतःला करायचं असेल तर स्वतः कर, किंवा तुला कोणी माहिती असेल किंवा घरातल्या कोणाला काही येत असेल, तेही करू शकतात. राइट, ओके. राइट. त्याच्यामध्ये हे सगळं सिस्टम करते. आणि महत्त्वाचं काय, की असे काही प्रॉडक्ट करतात सुद्धा. पण आता त्याचं आम्ही महत्त्वाचं काय केलंय, की हे मॅनेजमेंट सिस्टमही केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण असा विचार करूया, की एखादा बऱ्यापैकी मोठा पॉडकास्टर किंवा ऑडिओचा आहे, आणि हं. त्याच्याकडे आता मे बी एक बिकॉज ऑफ त्याच्या चांगल्या ह्याच्यामुळे त्याच्याकडे 2-3 लोकं काम करतात. राइट? हं. एकच नाहीये. त्याचं व्हॉल्यूम जास्ती आहे. आता बऱ्याचदा कसं होतं, की युज्युअली स्वतःच सगळं करणार असेल, तर मॅनेज करणं अवघड होतं. करेक्ट. राइट? आता त्यामुळे ही सिस्टम ना आम्ही फक्त एका इंडिव्हिज्युअलसाठी नाही, त्याला एक मॅनेजमेंट सिस्टम म्हणतो आम्ही त्याला. हं. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले किती व्हिडिओ केले, तुम्ही ते अनेक लोकांना असाइनही करू शकता. म्हणजे स्वतःला येत नाहीये, मग त्यातला एक भाग तुम्ही कोणाला तरी दिला करायला. पण ते हं. क्लाउडवरती आहे, त्याच्यामुळे तो कंटेंट कुठे जात नाही. तो डाउनलोड नाही करू शकत, पण तो करू राइट, शकतो. राइट, राइट, ओके. राइट. त्यामुळे ही सिस्टम याचं कॉम्बिनेशन ऑफ, म्हणजे तुम्हाला म्हणतो ना, जसं आम्ही पूर्वी आधी म्हटलं होतं, की मॅनेजमेंट सिस्टम, तशी ही थोडी हं. मीडिया मॅनेजमेंट सिस्टम आहे. नाईस. ज्याच्याकडे तुम्ही अनेक लोकांबरोबरही काम करू शकता, स्वतःही करू शकता, आणि हे सबस्क्रिप्शन बेस्ड आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपण असंही करतो, की असं राइट. नाही, की तुम्ही एकदा खूप पैसे देऊन घ्यायचे.
म्हणजे आता आपण 10 मिनिटाचं केलं तर फक्त 10 मिनिटाचेच पैसे द्यायचे. त्याच्यामुळे ते खूप फ्लेक्झिबिलिटी खूप महत्वाची आहे. म्हणजे पेपर यूज ही कन्सेप्ट काइंड आहे. ऑफ मॉडेल आहे तिथे. आता ह्याच्यात किती लँग्वेजेस आपण सपोर्ट करतो? लँग्वेज बघायला गेलं तर आपण म्हणजे काय म्हणतात, मोर ऑर लेस ज्या जगातल्या कॉमन बोलल्या जातात आणि आता आपण मे बी आपण थोडंसं काय म्हणतात भारतीय भाषांबद्दल बोलतोय. हो. पण आम्ही अनेक म्हणजे आमचं एक ऑफिस जपानमध्ये सुद्धा, आमचं जपानचा एक थोडीशी आमची एक स्ट्रेंथ आहे जपानची. राईट. ओके. तर आम्ही जगामधल्या मोर ऑर लेस ज्या काही कॉमनली बोलल्या जातात त्या सगळ्याच भाषा करू शकतो आपण. त्यामुळे लँग्वेज हा बॅरियर नक्की नाहीये. नाही, म्हणजे बेसिकली सगळ्या येस. लँग्वेजेस सपोर्ट होतात, अगदीच. इन्क्लुडिंग इंडियन रिजनल इंडियन लँग्वेजेस. तर अगदीच, अगदी इंडियनही होतात, जगामधल्या कोणत्याही होतात. त्यामुळे ते एक मग तुमचा युट्यूबर मग इथे बसलेला असेल का, मग अमेरिकेत आहे का, मग तो आफ्रिकेत आहे का, कुठे ॲक्चुअली तो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ॲज अ सेड की क्लाउड बेस्ड आहे. त्याच्यामुळे असं त्यासाठी काही कोणाकडे इन्स्टॉल करायची गरज नाहीये किंवा करेक्ट. टेक्नॉलॉजी करायची गरज नाहीये. करेक्ट. किंवा खूपच सिंपल आहे. म्हणजे या सगळ्या फीचर्समुळे ना सिस्टम रिक्वायरमेंट सुद्धा खूप हेवी नाहीये. काहीच नाही म्हणजे actually. जसं की इंटरनेट आहे. करेक्ट, बस. इंटरनेट आणि जी मोस्टली सगळीकडे अवेलेबल आहे. आता तर 5G येणार आहे. करेक्ट. सो किंवा आलंय काही ठिकाणी. येस म्हणजे कारण की व्हिडिओ एडिटिंगला जर का बघितलं तर Yes. तुम्हाला एक स्पेसिफिक बरोबर. रॅम लागते किंवा एक Correct. स्पेसिफिक टाईपचा प्रोसेसर लागतो, Correct. ज्यानी तो हाय रेझोल्युशन व्हिडिओज बरोबर. प्रोसेस व्हायला मदत होते. Correct. तर त्यामुळे ह्या टूलमुळे तुमच्या क्लाउड बेस्ड आहे, Correct. इंटरनेट बेस्ड बऱ्याचशा गोष्टी चालतात, पेपर यूज आहे, एक्झॅक्टली. लँग्वेजेस सगळ्या सपोर्ट करतात, डोमेन ॲग्नॉस्टिक आहे. Correct. या सगळ्यामुळे सिस्टम रिक्वायरमेंट बेसिकली खूप हलकी झाली. अगदी So त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची स्पेसिफिक काही बिलकुल गरज नाही. 2023ची जस्ट सुरुवात झालेली आहे. या प्रोडक्टकडे आता तुमची कंपनी ॲज अ कंपनी आता ते हे कशा पद्धतीने बघते, म्हणजे इन ऑर्डर टू प्रमोट इट, ग्रो इट, काइंड ऑफ विजन फॉर अपकमिंग इयर्स. आता ऑफकोर्स म्हणजे जशी स्टार्टअपला प्रत्येकाला काय म्हणतात म्हणजे जशा बाकीच्या कंपन्या 10% 20% ग्रो होतात, तशी त्या स्टार्टअपच्या काय म्हणतात त्यांच्या इच्छा सुद्धा खूप मोठ्या असतात. जशा आमच्या सुद्धा आम्हाला 4 टाइम ग्रो व्हायचं यावेळी सुद्धा. किती एक्स हे महत्वाचं आहे. सो किती एक्स. सो डेफिनेटली वी आर गोइंग टू ग्रो 4 टाइम्स दिस इयर. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावेळेस थोडीशी चेंज करतोय आम्ही, की जसं म्हटलं ना की लँडटेक आम्ही कायम होतो. पण हा टेक्नॉलॉजी पीस होता ना थोडासा लोकांपासून लपलेला होता म्हणण्यापेक्षा सगळं त्याच्यावरती व्हायचं, पण लोकांना त्याची पॉवर कळत नव्हती. ओके. त्यामुळे यावेळेस आमचा हाच आहे की म्हणजे आता ही पॉडकास्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण आता लोकांना काही कळेल की अशी टेक्नॉलॉजी फर्स्ट ऑफ ऑल असते आणि तुम्ही वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं हे. आणि एक थोडीशी अभिमानाची गोष्ट पण अशी आहे ना, की आता हे मी मगाशी जे काय म्हटलं की किंवा CAT TMS टूल, आता काही टूल्स ना 20-25 वर्षापूर्वी काही लोकांनी केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये ना एकही भारतीय कंपनी नाहीये. ओके. आणि आता आपण खूप म्हणतो की आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं मेड इन इंडिया. ॲक्च्युअली ही खूप एक अभिमानाची गोष्ट आहे की इव्हन CAT TMS हा जो ज्या काही प्रचलित कंपन्या आहेत त्यापैकी भारतामधली कुठलीच नाहीये. त्यामुळे ही एक आहे. आणि हे जे दुसरं आपण म्हटलं ना मीडिया मॅनेजमेंट, आता आमच्या तरी ऐकिवात आम्ही जे काही करू शकतो तशी भारत काही जगामध्ये अशी कुठली नाहीये. त्यामुळे आमचे अम्बिशन्स भारतापुरते तर नक्की नाहीयेत. आमचं डेफिनेटली ग्लोबल आहे आणि आपला एक मेड इन इंडिया आपला ब्रँड हा जगामध्ये सगळ्यांकडे जावा. आणि सो आमची अम्बिशन नक्कीच आहे की एक भारतासाठी एक मेड इन इंडिया ब्रँड जो सगळे म्हणजे युट्यूबर मग ते फक्त भारतातले नाही, अगदी जगातले कोणीही ते वापरायला पाहिजे आपला प्रॉडक्ट. येस. आणि आपली सर्व्हिस आहे की जी वर्ल्ड क्लास आहे आणि आपण जे काही बनवलेलं आहे असं कुठे आम्हाला तरी वाटत नाहीये. त्याच्यामुळे हे लोकांना कळावं, वापरावं. त्यामुळे आमच्या अम्बिशन्स नक्कीच खूप मोठ्या आहेत आणि डेफिनेटली होणार आहेत. नाही, डेफिनेटली. म्हणजे आणि तू जसं मगाशी सुरुवातीलाच म्हणलास की स्टार्टअपला त्या अम्बिशन्स कायम मोठ्याच असतात. म्हणजे 10-20% मजा येत नाही स्टार्टअप्सना. कारण की त्याचं एक ॲड्रेनालिन असतं 5x 6x 10x. नेसेसरीली रेव्हेन्यू रिलेटेड नसतं हे, पण एक रीच असतो किंवा लोक वापरतायत असतं, त्यांनी जो एक हाय मिळतो तर तो डेफिनेटली चांगला आहे. एक सहज सुचलं, आपण थोडंसंच बोललोय ह्याच्या विषयी आधी, पण आय थिंक आपण त्या लिस्नर्सना पण आपल्या याला इंट्रोड्यूस करू की हा जो मराठी पॉडकास्ट आपण आत्ता रेकॉर्ड करतोय एपिसोड, याचं ट्रान्सलेशन किंवा लोकलायझेशन आपण करायचं म्हणतोय. तर ते कशा टाईपमध्ये असेल किंवा तो वेगळा एपिसोड करायचा का ह्याच्या मागे आपण लावायचा, ते थोडंसं सांग. म्हणजे लिस्नर्सना तोही अनुभव घेता येईल की मराठी ऑडिओ कॉन्टेंट जे आत्ता आपण बोलतोय ते तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच फाईलमध्ये कसं ऐकता येईल. ती सिस्टीम आपण करूच या, पण त्याविषयी थोडंसं सांग.
तर आता चांगलं आहे की आता आपण जे काही आत्ता करतोय तसं, आणि मगाशी मी काही प्रोसेस एक्सप्लेनही केली की आता आपण जे मराठीत बोलतोय हो. अगदी सिस्टीममध्ये, म्हणजे कोणाला ते ऐकून लिहायची गरज नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे याचा जर आपल्याला क्विकली ट्रान्सलेट करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे बोलतोय ते कोणाला तरी कुठेतरी कागदावरती लागेल, म्हणजे काय बरोबर. ट्रान्सलेट करायचंय. त्याच्यामुळे हं. आपण सिस्टममध्ये हे नक्की ट्रान्सलेट तर करू शकतो, लोकलाइज करू शकतो. म्हणजे काही टर्म्स आता आपण म्हटलं की हा गुजरातीत करायचा असेल तर काही थोडंसं आपण त्याचा थोडासा टोन बदलू शकतो किंवा करू हं. शकतो. आणि कुठली लँग्वेज, जसं आपण भारतामधल्या युज्युअली आपण एक 6-7 लँग्वेजेस ज्या युज्युअली, किंवा साऊथमधल्या 3-4 लँग्वेजेस ज्या ऑफकोर्स हिंदी तर एक आहे. या सगळ्या भाषांमध्ये तर आपण अगदी करूच शकतो. आणि त्याचा जो काही आउटपुट येईल, आता ती जी हं. असेल ती सिंपल ॲक्चुअली जशी आता एक तुमची एक MP3 फाईल MP3 आहे. फाईल तयार होते, राइट? हं. आणि आता काही-काही प्लॅटफॉर्म अशी पण सुविधा देतात, की जेणेकरून तुम्हाला तिथे तुम्हाला जसं आपण सबटायटल, जसं आता हं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी सबटायटल तुम्ही सिलेक्ट करू शकता, राइट? हो. तशी आता तुम्ही सिस्टममध्ये ती असते, की मला आता हे ऐकायचंय, पण मला मी ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन मग मी मराठी सिलेक्ट करेन का हिंदी करेन का काय करेन? त्याच्यामुळे हे अगदी मी लिसनर्ससाठी सुद्धा ना असे सुद्धा आम्ही अशा लोकांना इंटिग्रेट करतो, की जेणेकरून तो पॉडकास्ट ऐकणं म्हणजे ट्रान्सलेट तर करूया. हं. तो वेगवेगळ्या भाषांमध्ये अवेलेबल तर नक्की असेल. पण राइट. कन्व्हिनियन्स जो आहे, की मला ऐकताना आता मला हा या भाषेत ऐकायचा, किंवा समजा आता आपण हा कुठे समजा कुठल्या मीडियमवरती ठेवला, की जिकडे व्हिजिबल आहे, त्याचे आपण हं. सबटायटलही करू शकतो. कारण आपण ट्रान्सलेट केलं म्हटल्यावरती माझ्याकडे सबटायटल ऑलरेडी आहेत. किंवा कोणाला हे राइट. वाचायचं असेल, उलटं असू शकेल, की लोकांना ऐकायला वेळ नाही, पण काही लोकांना वाचायला आवडतं. त्यामुळे हं. याचे मल्टिपल फॉर्मॅट आपण करू शकतो. खूप फास्ट करू शकतो. म्हणजे जसं आता 2 दिवसांनी हा जर पब्लिश होणार असेल, तर 2 दिवसामध्ये आपण एकाच वेळेस, युजुअली कसं होतं, की पिक्चर रिलीज होतो, तर त्याचं डब्ड व्हर्जन यायला 6 महिने हो, लागतात, राइट? हो. पण बरं. याच्यामध्ये याचा असा फायदा असा आहे, की एकाच वेळेस म्हणजे तुम्ही ही रिलीज जेव्हा होईल, तेव्हा एकाच वेळेस तुम्ही 4 भाषांमध्ये करू शकता. सो दॅट कमाल. इज द बिगेस्ट एडव्हांटेज मी असं म्हणू शकेन. कमाल. तर हे आपल्या एपिसोडचं तर करूच या. माझ्या मते नक्की. हा माझा पण पहिलाच एपिसोड असेल ज्याचे हो, मल्टिपल लँग्वेजमध्ये व्हर्जन्स होतील आणि आय करूया. गेस ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे अगदी. फॉर जे मोठे पॉडकास्टर्स आहेत. बरोबर. म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा आता जो करेक्ट. रोगन सारखे हो, लोक आहेत, टिम फेरिस सारखे लोक आहेत, सॅम हॅरिस आहे, अँड्र्यू ह्युबरमन आहे, यांचे डोमेन स्पेसिफिक बरेचसे पॉडकास्ट आहे. लेक्स फ्रीडमन आहे, की जे प्रोडक्टिव्हिटी, पॉलिटिक्स, बरोबर. सायन्स, करेक्ट. जनरल गप्पा या सगळ्या फील्ड्समध्ये ते आहेत. तर ह्या मग त्यांचा जो रीच आहे तो काही कोटी अगदी. लोकं हो, ऐकत असतात त्यांचा एपिसोड. तर अशा वेळेस जेव्हा फक्त इंग्लिशमध्ये ते होतंय, त्याच्याऐवजी ते फ्रेंच भाषेत झालं हो. किंवा स्पॅनिशमध्ये झालं. अशा भाषांमध्ये जर का झालं, तर त्यांचा तो रीच अजून अगदीच. डेफिनेटली वाढू अगदी. शकतो आणि होपफुली हे सगळे पॉडकास्टर्स तुमच्याबरोबर अगदी, काम अगदी. करतील. नक्कीच करतील. असं मी एक येस, गळ टाकलेला आहे. येस. धन्यवाद. आणि अ, खूप इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आहे मंगेश. आपण मे बी राउंड 2 मध्ये जेव्हा तुमचे व्हिजन गोल्स मॅच होतील, हो. त्यावेळेस नवीन गोल्स आपण जाणून येस. घ्यायला अगदी. आपण नक्की भेटूया. हो. लिसनर्सना मी नक्की रिक्वेस्ट करीन की रियान टेक किंवा तुमचं जे प्रॉडक्ट आहे हं. त्याची लिंक आपण देऊच या. हो. त्याची माहिती जिथे-जिथे मिळणं शक्य आहे त्या सगळ्या लिंक्स आपण प्रोव्हाईड करूच. तुझंही लिंक्डइन प्रोफाईल आपण डिस्क्रिप्शनमध्ये करूया. आणि अजून काही कॉन्टेंट जर का तुला वाटलं की याविषयी आपण थोडंसं अजून लिहिलं पाहिजे ब्लॉग पोस्टमध्ये म्हणा किंवा, तर तेही आपण शो नोट्समध्ये डेफिनेटली टाकू. आणि धन्यवाद. मंगळवार मार्केटिंगकडनं या टूलला अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, भेटूया पुढच्या मंगळवारी एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकवरती बोलण्यासाठी. तोपर्यंत राम राम.